आले, खूप सुंदर अशी ऑपॉर्च्युनिटी आमच्या लाईफ मध्ये आली आणि आम्हीही त्याच्या माध्यमातून कोणाच्या तर लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकलो. सो ही ऑपॉर्च्युनिटी आज तुम्हालाही मिळत आहे, आज ह्या संधीच्या माध्यमातून. ओके, तर मला असं वाटते ही इतकी सुंदर संधी तुमच्याही हातून मिस होऊ नये, त्याच्यामुळे आपण ही मीटिंग प्रॉपरली ऐकली पाहिजे. आता बघा, ह्या ठिकाणी नवीन गेस्ट ही असतील आणि त्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी चालू असेल की काय असेल ही लिंक, कशी असणार आहे मीटिंग, कुठलं प्लॅन प्रेझेंटेशन आहे, स्क्रीनवर तर काय तर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी दिसत आहे, त्याच्यामध्ये लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असंही लिहिलेलं आहे, मग काय असावं, असं काही ना काही तर मनात शंका असते. आणि साहजिकच आहे मित्रांनो, ती शंका असायलाच पाहिजे, कारण पहिल्यांदा मी बसलेले त्यावेळेस मला ही अशी शंका होती, पण ज्यावेळेस ऐकत गेले तेव्हा कळलं खरंच लाईफ चेंजिंगच करणारी ही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. सो तुम्हीही तितक्या केअरफुली ऐकावं, पण मनामध्ये कोणतीही शंका न घेता, मनामध्ये कोणताही डाऊट न घेता आता सगळ्या डिटेल्स घेत राहा आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे ही ऑपॉर्च्युनिटी रन करू. ओके, तर चला, तर मग मला असं वाटतंय वेळ आलेली आहे त्या व्यक्तीला आपण इन्व्हाइट करण्याची. ओके, तर पटकन कॉलिंग करून घ्यावं असं मला वाटतं. तर येस मित्रांनो, आता मला एका मॅडमचा फोन आलेला आणि मॅडम अशा म्हटल्या की मॅडम आपल्याला हे ऑपॉर्च्युनिटी जरा एकदम हटके घ्यायची आहे आणि ते जोरदार तयारी चालू आहे, परंतु ना मला ना थोडा स्क्रीनवरच्या लोकांचा ना एक्साइटमेंट थोडी कमी वाटते, तर मग मला असं वाटतं थोडी आपण एक्साइटमेंट दाखवली पाहिजे. तर ती एक्साइटमेंट तर एकतर जॉईनिंगच्या आकड्यातून पण आपल्याला दाखवली पाहिजे आणि आपले जास्तीत जास्त व्हिडिओ ऑन ठेवून पण केली पाहिजे, बरोबर ना? कारण बघा, त्या मॅडमने ना आज खूप वेळात वेळ काढलेला आहे, म्हणजे आज त्या मॅडमची अचिव्हमेंट पण जबरदस्त लेवलला आहे आणि मॅडमचं असं म्हणणं आहे की आज जर मी त्या लेवलची अचिव्हमेंट जर शेअर करणार आहे तर तशी लोक पण माझ्या समोर बसली पाहिजेत, बरोबर की नाही? तर मला असं वाटतंय आपण त्या मॅडमला तर ऐकायचंच आहे, पण त्यापूर्वी आपली जास्तीत जास्त लोकही ह्या स्क्रीनला किंवा आपल्या ह्या लिंकला अटॅच झाली पाहिजेत. तर अजूनही मी तुम्हाला एखाद्या 2 मिनिटाचा वेळ देते की आपण लवकरात लवकर कनेक्ट करायचे आहे. ओके, आणि त्याचबरोबर जर सांगायचं गेलं तर मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की नावातच आहे की लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, लाईफ तर बदलणारच आहे, परंतु एक मनामध्ये आपलेही काही तर डाऊट्स असतील की आज ही लिंक कशी काय, बरोबर? पण बघा मित्रांनो, आज जसं मी एक छोटस तुम्हाला उदाहरण देऊ इच्छिते की एखादी जर पाण्याची बॉटल असेल आणि ती भरलेली आहे आणि मला त्याच्यामध्ये पाणी भरायचंय, तर मी किती जरी फुल स्पीडच्या नळाखाली ती बॉटल पकडली तर ती भरू शकते का हो, त्याच्यावर झाकण असेल तर? नाही, बरोबर की नाही? ते झाकण उघडावं लागेल, ते पाणी मला बाहेर काढावं लागेल, तेव्हा मी त्याच्यामध्ये नवीन पाणी भरू शकते, बरोबर की नाही? म्हणजे मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जर आपल्याला नवीन काय ऑपॉर्च्युनिटी, नवीन काय संकल्पना, नवीन काय प्लॅनिंग करायचं असेल तर आपल्याला आधी आपलं माइंड शांत ठेवलं पाहिजे, बरोबर की नाही? तर त्याच्यासाठी पहिली तर गोष्ट, मनात कोणतीही Recording in डाऊट progress. न ठेवता बिनधास्त तुम्ही ह्या मीटिंगला तुमचं एम्प्टी माइंड न बसा, की जेणेकरून जे काही गोष्ट ह्या ठिकाणी मॅडम प्रेझेंट करणार ती तुमच्या मनामध्ये, तनामध्ये आणि ह्या तुमच्या डोक्यामध्ये एकदम व्यवस्थित येईल, बरोबर? तर यस, तयार आहात सगळेजण? तर आपण लवकरात लवकरच मॅडमला स्क्रीनवर इन्व्हाइट करू आणि मी जसं म्हटलं आपला आकडा वाढायला लागलेला आहे, त्याच्यामुळे मॅडम पण लवकरात लवकर येतीलच. ओके, तोपर्यंत आपण सगळ्यांना इन्व्हाइट पण करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण डायरी पेन, किती लोकांनी डायरी पेन सहित बसलेले? मला थोडी डायरी दिसेल का तुमची? येस येस, एनीवन? येस, व्हेरी गुड व्हेरी गुड, अरे वा वा, भरपूर लोकांनी त्यांच्या डायऱ्या सोबत ठेवलेल्या आहे, व्हेरी गुड. कारण बघा मित्रांनो, डायरी आणि पेन का गरजेची असते? कारण सगळ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहतात का? माझ्या तर नाही लक्षात राहत, मी सुद्धा प्रॉपरली माझी डायरी आणि पेन घेऊन बसलेली. हे बघा, ही आमच्या सनेज कंपनीची सुंदर अशी डायरी आहे आणि पेन मी स्वतः घेऊन बसलेली आहे. का तर आज मॅडम अशा जबरदस्त काही ट्रिक सांगणार आहेत, जबरदस्त असं प्लॅन प्रेझेंटेशन सांगणार आहेत आणि मला असं वाटतं तेच आपण प्रॉपरली लिहून घेतलं आणि जेव्हा आपली मीटिंग होईल तेव्हा आपण जर त्याचा स्टडी केला तर डेफिनेटलीच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. ओके, सो
आपण ते प्रॉपरली लिहून घेता यावं म्हणून आपल्याला डायरी गरजेची आहे, बरोबर की नाही? आणि भविष्यात जरी आपल्याला हा प्लॅन कोणाला प्रेझेंट करायचा असेल तर त्यावेळेस तुमच्याकडे काही नोट्स पण असणं गरजेचं आहे, बरोबर ना? येस, तर त्याच्यासाठी आपल्याला डायरी पेन पण आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पण सगळ्या गोष्टी आहेत. ओके, चला तर मग मला असं वाटतंय आता जास्तही तुमचा मी वेळेचा अंत पाहणार नाही. आज इतके जबरदस्त व्यक्तिमत्व ह्या ठिकाणी आपल्याला प्लॅन प्रेझेंटेशन साठी येणार आहेत, तर त्याही व्यक्तीचा आपण जास्त वेळ न घेता त्यांना, आणि तुमचाही वेळ जास्त न घेता मी त्यांना स्क्रीनवर इन्व्हाइट करते. आज मॅडम बद्दल जर बोलायचं झालं तर मॅडमची अचिव्हमेंट खूप जबरदस्त लेवल आहे. खूप कमी कालावधीमध्ये मॅडमने एकदम फास्ट अचिव्हमेंट केलेली आहे. आणि ती कशी केली काय मॅडम तर त्यांच्या स्पीचमध्ये डेफिनेटलीच सांगतील. पण आम्ही तर खरं आमच्या बिझनेसमध्ये सांगतो की छोटा पॅक आणि बडा धमाका. आज मॅडम बद्दल सांगायचं झालं तर मॅडम ना आत्ताच रिसेंटली दुबईची ट्रिप पण अचिव्ह झाल्या, तिथूनही त्या छानपैकी एन्जॉयमेंट करून आल्या आणि आत्ताचं फुकेट टार्गेट पण अचिव्ह झाल्या. आणि मला असं वाटतं स्क्रीनवरच्या प्रत्येक व्यक्तीलाही आज एक्साइटमेंट असेल की आम्हालाही ती अचिव्हमेंट कशी करायची ती पाहायची, बरोबर ना? आहे ना तुम्हाला कशी अचिव्हमेंट करायची ती पाहिजे ना? किती जण एक्साइटेड? येस येस येस, चलो. तर तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये मी त्या व्यक्तीला इन्व्हाइट करते. ग्लोईंग स्टार क्लब अचिव्हर अनुष्का अवताडे मॅडम. मॅडम प्लीज कम स्क्रीन. येस, थँक्यू मॅडम. स्क्रीन दिसते का? येस, एकच ओके. मिनिट. येस मॅडम. माझा आवाज क्लिअर येतोय? मॅडम आवाज क्लिअर येते पण स्क्रीन नाही दिसत अजून. स्क्रीन दिसत नाहीये का? नाही नाही. ओके. आता दिसतीये का? नाही मॅडम. काही टेक्निकल इश्यू आहे मे बी. आता दिसते का मॅडम? नाही मॅडम, स्क्रीन दिसली का मी सांगते. स्क्रीन नाही अजून क्लिअर. तर यस मॅडमची आता स्क्रीन पण शेअर होईलच थोड्या वेळात. तर तोपर्यंत मला असं वाटतंय हा जो थोडासा आपल्याला टेक्निकल इश्यूचा जो प्रॉब्लेम येतोय तर त्याचाही आपण एक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे. पटपट आपल्या लोकांना कॉलिंग करून घेतलं पाहिजे. येस मॅडम, स्क्रीन दिसायला लागली. येस मॅडम, स्क्रीन शेअर झाली आपली. दिसतीये ना आता? येस येस. ओके. ओके, तर चला मॅडमने ओळख करून दिली. तर थँक्यू मॅडम, शैला मॅडम. तर परत एकदा नाव सांगते. नाव अनुष्का अवताडे. ह्या बिझनेसमध्ये येण्याच्या अगोदर मी जॉब करत होते. माझे एज्युकेशन M.Com झालंय. बट आज बघितलं तर जॉब करत असताना ही अपॉर्च्युनिटी माझ्या लाईफमध्ये आली. पण आज ह्या अपॉर्च्युनिटी कॅप्चर केली आणि आज जर बघितलं तर कामाला स्टार्टअप केलं. आणि माझ्या आयुष्यामध्ये काय बदल झालाय मी इथे तुम्हाला कुणालाही शिकवणार नाहीये. पण आज तुम्ही जे जॉब करताय, जे बिझनेस करताय, जे वेगवेगळे व्यवसाय करताय, तर त्या व्यवसायामधून तुम्हाला जर बघितलं तर पार्ट टाइम मध्ये इन्कम कमवण्याची संधी आणि मी जी कॅप्चर केली ही तुम्ही पण करू शकताय. तर मी माझ्या लाईफमध्ये जे बदल झालाय हे फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. तर 100% तुमच्या पण लाईफमध्ये होऊ शकतो. तर आज बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला जसं काळानुसार बदलावं लागेल, बरोबर? काळानुसार बदलावं लागेल. तर आज ही जी अपॉर्च्युनिटी आहे तर वेलकम इन बिझनेस अपॉर्च्युनिटी.
आज बघितलं तर अपॉर्च्युनिटीची प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. मग का गरज आहे, तर पुढे सांगितलं की आज बघा इन्कम आणि एक्सपेन्सेस. इन्कम जर बघितलं तर कॉलम छोटा आहे आणि एक्सपेन्सेसचा कॉलम मोठा आहे. मग इन्कम काय आहे इकडे जॉब मध्ये, लिमिटेड इन्कम आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर स्मॉल बिझनेस आहेत, फार्मिंग आहे, प्रोफेशन आहे. हे सगळ्यामधून आपल्याला काय होतंय, इन्कमचा कॉलम छोटा आहे, पण जाणाऱ्या वाटा बघा ना किती भरपूर आहेत. लोन ईएमआय आहेत, कार ईएमआय आहेत, हाऊस ईएमआय आहेत, रेंट आहे, डेली, हे सगळं आहे, हॉस्पिटल, मुलांचं एज्युकेशन आहे. त्यानंतर जर बघितलं तर मॅरेज फीस, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं आपण इन्कम वजा एक्सपेन्सेस, तर बॅलन्स झिरो आहे आज. मग कारण येणारे इन्कम छोट आहे आणि जाणाऱ्या वाटा भरपूर आहेत, त्याच्यामुळे आपलं इन्कम पाठीमागे शिल्लक राहत नाहीये. मग आज बघितलं तर जे बिझनेस मध्ये आज काही लोक काम करतायत, तर त्यांचं इन्कम जर बघितलं तर आज ह्या ज्योती ढोले मॅडम दिसत आहेत, त्यांचं इन्कम 50,000 झालंय. त्याच्यानंतर इथं बघितलं तर ओमकार फडतडे सर आहेत, 50,000. असे वेगवेगळे लोकांचे वेगवेगळे प्रोफेशन असताना पण एकाच आज स्टेजवर एवढे इन्कम तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर जर बघितलं तर आज इथं हजबंड वाईफ पण भरपूर कामं करतायत, टीचर लोक आहेत. त्याच्यानंतर बघितलं तर शेती करणारे पण आहेत, फार्मर आहेत. त्याच्यानंतर असे हे सगळे आज बघा इथं दर्शन पवार सर, 79,000चा चेक आहे. असे वेगवेगळे इन्कम आहेत. त्यानंतर जर बघितलं तर अविनाश कुमटकर सर आहेत, आज 92,000चा चेक आहे. आज फक्त ही अपॉर्च्युनिटी समजून घेतली, जी मी तुम्हाला सांगते ती अपॉर्च्युनिटी समजून घेऊन आज स्टार्टअप केलं आणि आज ह्या लेवलला पोहोचलेले आहेत. आज बघा हे विद्या गागरे मॅडम आज शेतकरी कुटुंबातून आहेत, पण आज 1 लाखापेक्षा जास्त इन्कम घेत आहेत, तर खरंच प्राऊड आहे. त्यानंतर भाग्यश्री काकडे मॅडम आहेत की जे आज 1 ते 1.5 लाख 2 लाखापर्यंत पोहोचलेत आज. त्याच्यानंतर जर बघितलं तर शुभांगी मते मॅडम आहेत, 1.5 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे. इथं बघितलं तर मनीषा पाटील मॅडम आहेत की जे आज पोलीस ऑफिसर आहेत, एपीआय आहेत, आणि आज बिझनेसला सिरियसली घेतलं आणि आज एका महिन्याचं इन्कम जर पार्ट टाइम मध्ये बघितलं तर 1,81,000 रुपये घेतले. मग आज प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतात, जसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू मनामध्ये विचार कसं करता येईल, काय करता येईल, आणि हे सगळे स्वप्न असतात. मग आज हे स्वप्न जर बघितले तर चांगले पैसे पाहिजेत. काय असतात सर्वसामान्य लोकांचे स्वप्न, तर चांगले पैसे पाहिजेत, चांगलं घर पाहिजे, स्वप्नामधलं घर पाहिजे, पण आज गरजच कंप्लीट होत नाहीयेत. लक्झरी कार पाहिजे, मुलांचं शिक्षण आहे, आज कितीतरी कॉम्पिटिशन वाढले. तुम्ही जर आज इंटरनॅशनल स्कूलला जर घातलं मुलांना तर आज 1 लाख 2 लाख फी भरावं लागते एबीसीडी शिकवायला. आणि आज कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये पण भरपूर वाढलेले आहे. सुरक्षा पाहिजे, समय की आजादी पाहिजे, फिरायला प्रत्येकाला आवडतं. त्यानंतर मान सन्मान आणि चांगली सेहत, चांगली हेल्थ, आज ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. पण जर तुमची चांगली हेल्थ असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघू शकताय. त्याच्यानंतर जर बघितलं तर मग हे स्वप्न आज जॉब मधून कंप्लीट होऊ शकतात का बिझनेस मधून कंप्लीट होऊ शकतात, हे पण तुम्हाला मी पुढं सांगणार आहे. त्याच्यानंतर बघितलं तर नोकरी आणि व्यवसाय, या दोन्हीतला फरक काय आहे. नोकरीमध्ये जर बघितलं तर लिमिटेड इन्कम आहे, 8 तास 10 तास 12 तास जॉब करणे, लिमिटेड टाइम, लिमिटेड इन्कम, लिमिटेड. त्यानंतर बघितलं तर बॉसिंग असते, टाइम लिमिटेड, नो सिक्युरिटी आणि ऍक्टिव्ह इन्कम, जेवढं काम करणार तेवढंच इन्कम आहे. मग ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये काय आहे, जॉबचं तर बघितलं आपण कशी कंडिशन आहे, पण आता ट्रॅडिशनल व्यवसाय बघू आपण. ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट खूप मोठी लागते. त्याच्यानंतर लो प्रॉफिट आहे, एक्सपेन्सेस खर्च भरपूर आहेत, कॉम्पिटिशन भरपूर आहे. एखादा तुमचा व्यवसाय तुम्ही टाकला ट्रॅडिशनल, तुमचं जर चांगलं चालायला लागलं तर शेजाऱ्याला कधीच बघवत नाही, ते लगेच दुसरं शेजारी आणून टाकतं. त्याच्यामुळं काय होतं की आपलं निम्म कस्टमर तिकडे जातं. त्याच्यामुळं कॉम्पिटिशन भरपूर आहे, त्याच्यामध्ये रिसेशन आहे, नेट प्रॉफिट आहे. आणि जिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट खूप मोठी करता तिथं रिस्क पण आहे, रात्र रात्र झोप लागत नाही. ही इन्व्हेस्टमेंट मोठी केल्यानंतर एरिया लिमिट आहे, त्याच्यानंतर मॅन पॉवर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज काय येतात, ट्रॅडिशनल व्यवसायामध्ये येतात. मग ह्या दोन्हीमध्ये पण चॅलेंजेस भरपूर आहेत आपल्याला. त्याच्यानंतर जर बघितलं तर मग अपॉर्च्युनिटीची गरज का आहे, तर इथं पुढे दिलंय की 1950 ला प्लास्टिक इंडस्ट्री आली, तेव्हा पण मार्केटमधल्या भरपूर लोकांनी पैसे कमवले. त्यानंतर 1960 ला ऑइल इंडस्ट्री आली, 1970 ला ऑटोमोबाईल आलं, 1980 ला ऍग्रिकल्चर, कम्प्युटर, इंटरनेट, IT क्षेत्र आलं, आणि आता जे जर बघितलं तर डायरेक्ट सेलिंगचा काळ आहे. मग डायरेक्ट सेलिंग बघितलं
तर आज खूप चांगले लेवलला. तर वेलकम इन फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री डायरेक्ट सेलिंग बिझनेस. मग आज याच्यामध्ये जर बघितलं तर नक्की आपल्याला बिझनेस कोणता चांगला आहे. तर आपल्या बिझनेसमध्ये जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट काहीच नाहीये, झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जिथे इन्व्हेस्टमेंट नाहीये तिथे रिस्क अजिबात नाहीये. पार्ट टाइम फुल टाइम करू शकतोय, नो एरिया लिमिट, कॉम्पिटिशन नाहीये, रिसेशन प्रूफ आणि नो टार्गेट्स. मग जॉब मध्ये जर बघितलं तर एज लागतं, क्वालिफिकेशन विचारतात, कास्ट, कलर, रिच आहे का पुअर, एक्सपिरियन्स, ह्या सगळ्या गोष्टी विचारतात. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मग अबाउट इन डायरेक्ट सेलिंग बिझनेस. डायरेक्ट सेलिंगची सुरुवात कुठं झाली, उगम कुठं झाला डायरेक्ट सेलिंगचा, तर 1940 ला युएसए मध्ये झाले, 1996 ला आपल्या इंडियामध्ये आली आणि 2021 ला गव्हर्नमेंटचे प्रॉपरली लॉ आलेत. मग आज सगळे हे जे कायदे आलेत हे सगळं गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन नुसार आपण ह्या सर्व गोष्टी करतोय. मग आज हे जगातले टॉपेस्ट लोक आहेत की जे सांगतात, बिल गेट्स असतील, बिल क्लिंटन असतील, हे लोक सांगतात की डायरेक्ट सेलिंग करा. आज जर बघितलं तर युनिव्हर्सिटीमध्ये पण याचे कोर्स आलेले आहेत. आज एक एक दीड लाख रुपये फी आहे डायरेक्ट सेलिंगचा कोर्स करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मग सिस्टम काय सांगते, ट्रॅडिशनल जी सिस्टम आहे बघा, आपल्या घरामध्ये कोणतंही प्रोडक्ट असेल तयार कुठं होतं, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, उत्पादक मध्ये. आणि घेणारे आपण कोण असतो, कस्टमर असतो. मग कस्टमर कधीच, आपल्या घरातली एक्झाम्पल, घरातली जर कोलगेट संपली आपल्या, तर आपण कधीच मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जात नाही आणायला. आपण कुठे जातो, रिटेलर मध्ये जातो. त्याच्यानंतर ते कुठून आणतात, होलसेलर, डीलर, डिस्ट्रीब्युटर आणि स्टॉकिस्ट, आणि मग मॅन्युफॅक्चरिंग. मग मार्केट मधली कोणतीही वस्तू 40%ला तयार होते, 100%ला आपण घेतो. आणि मधला जो 60% पैसा आहे ना, ह्या मधल्या लोकांनी घेतलाय. आणि सगळ्यात मोठा पैसा ऍडव्हर्टाईजला गेलाय. आज खोटं बोलून रिटून ऍडव्हर्टाईज करतात आणि ते लोक पैसे कमवतात आणि सगळा पैसा कस्टमरच्या खिशामधला आहे. मग कस्टमर, कष्ट कर कर तूच मर आणि ह्या मधल्या लोकांची पोट भर, अशी कस्टमरची व्याख्या आहे. पण आता इथून पुढं तुम्हाला एक चान्स आलाय, कस्टमर न राहता तुम्हाला डिस्ट्रीब्युटर होण्याचा चान्स आहे. मग आज ज्या व्यक्तीने तुम्हाला ह्या स्क्रीनला किंवा ह्या ऑपॉर्च्युनिटीला इन्व्हाइट केलंय ना, त्या व्यक्तीचे खरं ते एकदा धन्यवाद मानायला पाहिजेत की आज तुम्हाला इथून पुढं कस्टमर न राहता डिस्ट्रीब्युटर होण्याचा चान्स आलाय. मग ते कसं होऊ शकतो आपण, तर डायरेक्ट सेलिंग सिस्टम काय सांगते की आपल्या इथं पण ज्या वस्तू आहेत, जे प्रोडक्ट्स आहेत, हे 40%लाच तयार होतात. आपण घेताना 100%ला न घेता आपण डिस्ट्रीब्युटर प्राइसला घेऊ शकतो, डिस्काउंट प्राइसला घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे 60% पैसा ह्या मधल्या लोकांनी, ह्या वरच्या लोकांनी जो घेतलाय ना, इथं डायरेक्ट सेलिंग मध्ये मधल्या लोकांना, मिडल लोकांना बायपास केलं आणि आपल्याला डायरेक्ट प्रोडक्ट देण्यात आला. आणि जो 60% बेनिफिट आहे ना, हा सगळा तुम्हाला आणि मला डिस्ट्रीब्यूट करण्यात आला. आणि त्याच्यामुळे इथं आपण कंझ्युमर न राहता, कस्टमर न राहता आपण डायरेक्ट कंपनीचे डिस्ट्रीब्युटर बनू शकतो. आणि हा 60% पैसा हा तुमच्या आणि माझ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतो. मग आज मला सांगा, वरचे जे लोक आज श्रीमंत झालेत, होत आहेत, मग जर 60% पैसा घेऊन ते लोक श्रीमंत झाले तर आपण पण 100% डेफिनेटली होऊ शकतो. फक्त घ्यावा लागेल एक डिसिजन. आणि काय करायचंय, फक्त शॉप चेंज करायचंय. कसं करायचंय, काय बेनिफिट होणार आहे, हा पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आज वेलकम इन सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड खरंच कंपनीसाठी एकदा जोरदार कॅपिंग झालं पाहिजे. आज बघितलं तर इंडियामध्येच नाही तर आशिया खंडामध्ये अशी एकमेव कंपनी आहे की आज कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या लोकांच्या अचिव्हमेंट झाल्यात आणि त्या कंपनीमध्ये एंट्री करण्याचा तुम्हाला आज चान्स आलाय. तर कंपनीसाठी खरंच एकदा जोरदार कॅपिंग झालं पाहिजे. मग आज बघितलं तर मॅनेजमेंट मिस्टर छगनजी राठोड सर, मॅनेजिंग डायरेक्टर, आणि आपले बिझनेस डेव्हलपमेंट हेड सचिन सावंत सर, ह्या दोघांसाठी एकदा कॅपिंग झालं पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर कंपनीची सुरुवात 31 मे 2016 रोजी पुण्यातून सुरुवात झाली. आणि हे सगळे आपले लिगल डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही गुगलला वगैरे पण बघू शकताय, पॅन कार्ड, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बघितलं तर मग बिझनेस म्हटलं की प्रोडक्ट आले. आज आपल्याकडं 300+ प्रोडक्ट आहेत आणि 9 कॅटेगरीमध्ये काम करतोय आपण. त्याच्यामध्ये जर कॅटेगरी पहिली बघितलं तर हेल्थ कॅटेगरी आहे, हेल्थ केअर. आणि सगळ्यात खरंच या प्रोडक्ट बद्दल मला सांगायला आवडेल की आज आकाई सोना,
आज अमृत प्रोडक्ट आहे, ब्रँड प्रोडक्ट आहे, अँटीऑक्सिडंट प्रोडक्ट आहे, इम्युनिटी बुस्टर आहे, आज 10 ते 12 प्रकारच्या बेरींचा अर्क आहे, आज हे कुठलेही औषध नाहीये, फूड सप्लिमेंट आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर ॲलोवेरा ज्यूस आहे, ॲलो त्रिफळ आहे, लेडीज साठी नारी प्रिय आहे. त्याच्यानंतर जर आज प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं मुली आहेत, लहान बाळ आहेत, तर त्यांच्यासाठी पिढ्यासत्व आहे. नंबर 1 लेवलला रिझल्ट आहेत. सगळ्या प्रोडक्ट बद्दल बोलणार नाही, पण ज्यांनी तुम्हाला हे लिंक पाठवली त्यांना तुम्ही सगळे हे विचारू शकताय. डायबिटीस साठी आहेत प्रोडक्ट, त्याच्यानंतर वेट लॉस साठी आहेत, हे सगळे न्यूट्रिशन्स आहेत, हे डेली घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे इथिकल एज म्हणून आपल्याकडे आहे, की आज आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये मोडतात हे पण सुंदर लेवलला. आज बघा ना, हे जे मसाले दिसत आहेत सगळे चुलीवर बनवलेले मसाले आहेत, नंबर 1 टेस्ट. आज जे बाहेरून घेताय तेच तुम्ही इथून घेऊ शकताय. बाहेरचे केमिकलचं खाण्यापेक्षा इथलं आयुर्वेदा तर आपण खाऊ शकतो. त्याच्यानंतर बघितलं तर हे सगळे फूडचे प्रोडक्ट आहेत. आज बघा सेंधव नमक आहे, त्याच्यानंतर राईस ब्रेन ऑइल आहे, हे सगळे घरामध्ये लागणारे प्रोडक्ट आहेत आणि डेली हे यूज करतोय आपण. त्यानंतर जर बघितलं तर पर्सनल केअर आहेत, आज 10 ते 12 प्रकारचे सोप आहेत आपल्याकडं. त्याच्यानंतर हे सगळे पर्सनल केअर साबण आहेत, टूथपेस्ट आहेत, ब्रश आहेत इव्हन आपल्याकडं. हे सगळे फेस वॉश वगैरे आहेत, नील पेंट आहेत, लिपस्टिक आहेत, होम केअर घरामध्ये लागणारे टॉयलेट क्लीनर आहे, डिशवॉश आहे, वॉशिंग पावडर आहे, हे सगळे डेली यूज करू शकतो. त्याच्यानंतर ओगेज म्हणून जर ब्रँड बघितला तर हे पण आहे आपल्याकडं. शर्ट आहेत, टी शर्ट आहेत, साडी आहे लेडीज साठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती आज काळाची गरज आहे. तर सेंद्रिय शेतीवर पण आपण खूप मोठं काम करतोय. तर आज प्रत्येकाच्या घरी शेती आहे, आज आपण सगळे शेतकरी घरातून आहोत. तर आज शेतीसाठी पण हे आपले प्रोडक्ट्स नंबर 1 रिझल्ट आहेत सगळे. कोथिंबीरीच्या काडीपासून ते वडाच्या झाडापर्यंत आपण सगळ्याला हे प्रोडक्ट यूज करू शकतो आणि नंबर 1 लेवलला आज आपली शेती ही केमिकलच्या ह्याच्यातून वाचवू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे बघा, आज सॉइल केअर म्हणजे काय, की मातीची काळजी घेणं. आज माती ना आपल्या शेतातली दगडासारखी झालेली, तर सॉइल केअर एवढं नंबर 1 प्रोडक्ट आहे हे. एकदा तुम्ही यूज करून बघा आणि मग तुम्हाला समजेल की आपण खरंच माती वाचवतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर आज गाई म्हशीसाठी पण आपल्याकडं दूध वाढण्यासाठी पण प्रोडक्ट आहेत. मग असे ब्रँड आहेत, आपण ह्या 9 प्रकारच्या ब्रँडवर काम करतोय. पहिला ब्रँड जर बघितलं तर आयुर्वेज आहे, इथिकल एज आहे, फूड एज आहे, ब्युटी एज आहे, एक्स एज आहे, रिअल एज, ओग एज, ऑर्गेनिक एज आणि वेटेज. ह्या 9 प्रकारच्या ब्रँडवर आज आपण काम करतोय. मग सनेजचेच प्रोडक्ट का घ्यायचे? सनेजचेच प्रोडक्ट याच्यासाठी घ्यायचे की आज बघितलं तर जनरल शॉप मधून ना बिल भेटते, ना क्वालिटी भेटते, ना डिस्काउंट भेटते, ना ऑफर भेटतात, नाही बोनस भेटत आणि इन्कम तर मुळीच नाही भेटत. मग आज आपण पिढ्यान पिढ्या मार्केटमधूनच खरेदी करत आलोय, जनरल शॉप मधूनच खरेदी करत आलोय. मग तिथून आपल्याला कोणत्याही गोष्टी भेटत नसताना पण जर खरेदी करत आलोय फक्त कस्टमर म्हणून, पण तेच जर तुम्ही सनेजच्या शॉप मधून घेतलं, एकदा लाईफ मध्ये शॉप चेंज करून जर ऍज इट इज तुम्हाला इकडे सर्व गोष्टी भेटतायत, बिल भेटते, क्वालिटी भेटते, डिस्काउंट भेटते, ऑफर आहे, बोनस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी आज तुम्ही ही अपॉर्च्युनिटी ऐकताय, समजून घेताय, ते म्हणजे इन्कम साठी. आणि ते इन्कम कमवण्याचा सर्वात मोठा चान्स आहे तुम्हाला. मग मला सांगा, जनरल शॉप मधून कोणत्याही गोष्टी भेटत नसताना एकदा शॉप चेंज करून जर सर्व गोष्टी भेटतात इकडून सनेज मधून, तर डेफिनेटली आपण सनेज मधूनच सर्व वस्तू घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर मग सनेज फ्रीडम प्लॅन, आज आपल्या इथं बघितलं तर 10 टाईपचे इन्कम भेटतात, 10 प्रकारचे इन्कम भेटतात. जॉब मध्ये जर बघितलं तर एकाच प्रकारचे इन्कम आहे आज आपल्याला, पण आपल्या बिझनेसमध्ये 10 प्रकारचे इन्कम आपण इथं घेण्याचा चान्स आहे. पहिला इन्कम कोणता आहे? रिटेल प्रॉफिट आहे, तो भेटतो आपल्याला अप टू 30%. मग एक्झाम्पल कसा भेटतो हा रिटेल प्रॉफिट? तर 10,000चे जर आपण एक्झाम्पल प्रोडक्ट्स घेतले तर ते आपल्याला 7,000 रुपयाला भेटतात. 3,000 रुपये आपण रिटेल प्रॉफिट याच्यामध्ये कमवू शकतो. मग त्याच्यानंतर दुसरा इन्कम जो आहे तो डायरेक्ट सेल बोनस. एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला 5,000चे जर प्रोडक्ट्स आपण शेअर केले तर त्याच्यावर कंपनी आपल्याला 10% देते, म्हणजे 500 रुपये देते. मग इन्कम कसा भेटतो? परफॉर्मन्स बोनस हा 14% भेटतो. पीव्ही म्हणजे पॉइंट व्हॅल्यू, एका पीव्हीची व्हॅल्यू 1.5 रुपये ते 2 रुपये आहे. मग इथं बघितलं तर मिनिमम पीव्ही आणि मॅक्सिमम पीव्ही. इथं बघितलं प्रिफर्ड कस्टमर 0 पीव्ही ते 2,000 पीव्ही आपल्याला
हे सगळे जे स्लॅब दिलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला इन्कम भेटते 0%, 6%, 9%, 12%. आणि जेव्हा आपल्या 80,000 प्लस पीव्ही होतील तेव्हा आपण 14% मध्ये जाऊ शकतो. आणि जर एकाच महिन्यामध्ये तुम्हाला जर सिल्वर डायरेक्टर रँक अचीव करायची असेल तर तुम्ही 70,000 पीव्हीनी पण, मी ती तुम्हाला पुढे सांगणारच आहे की 70,000 पीव्हीनी तुम्ही फ्रँचायझी बेसवर कसं बिझनेस स्टार्टअप करू शकताय आणि एकाच महिन्यामध्ये तुम्ही सिल्वर डायरेक्ट कसं अचीव करू शकताय हे पुढे पण सांगणार आहे. पण हे इथं पण आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर बघितलं तर सिल्वर डायरेक्ट बोनस आहे, फ्रंट लाईन आहे, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम भेटतात. बिझनेस बिल्डिंग आहे, येलोबी आहे. सगळ्यात मोठा इन्कम म्हणजे येलोबी, हा पण आपण लवकर अचीव करू शकतो. ट्रॅव्हल बोनस आहे, कार बोनस आहे, कार मेंटेन करू शकतो. ट्रॅव्हलिंगला पण आपल्याला कंपनी इन्कम देते. हाऊस घर घेऊ शकतो, याच्यासाठी पण आपल्याला कंपनी इन्कम देते. मग आज बघितलं तर 10 प्रकारचे इन्कम. आज रिटेल प्रॉफिट आणि डायरेक्ट सेल बोनस जर हे सोडलं तर याची जर टोटल केली आपण तर टोटल 81% कंपनीने इन्कम डिस्ट्रीब्यूट केले आपल्याला आणि 77% पीव्ही डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. मग आज इथं बघितलं तर आपण स्टार्टअप कसं करू शकतो. आपल्याला बिझनेस स्टार्टअप करायचा आहे तर कसं स्टार्टअप करू शकतो. रजिस्ट्रेशन फ्री आहे. रजिस्ट्रेशनला आपल्या इथे 1ही रुपया लागत नाहीये. इथं 3 प्रकारे आपण बिझनेस स्टार्टअप करतो. कस्टमर म्हणून पण करू शकतो, डिस्ट्रीब्युटर म्हणून पण करू शकतो आणि रिटेलर म्हणून पण करू शकतो. आज ही वेबसाईट आहे आपली www.mysenage.com. मायसेनेज, माझी सेनेज. तर ह्या 3 प्रकारे आपण बिझनेस सुरुवात करू शकतो. त्याच्यानंतर बघितलं तर डेलीला लागणाऱ्या ह्या वस्तू आहेत आपल्या. साबण, टूथपेस्ट, हेअर ऑइल, चहा पावडर, मिरची पावडर, ह्या सर्व डेलीला लागणाऱ्या वस्तू आज पण आपण मार्केटमधून घेतोय आणि खातोय फक्त. पण नाही याच्यामध्ये डिस्काउंट भेटत, नाही फ्री प्रोडक्ट भेटत, कुठल्याही गोष्टी भेटत नसताना पण आज मार्केटमधून आणतोय आपण. मग एक्झाम्पल इथं एका फॅमिलीला 2,000 ते 10,000 खर्च लागतो. एक्झाम्पल 3,000चं पकडलंय, 12 महिन्याचे झाले 36,000 रुपये. आणि तिथून पुढे जर आपण 30 वर्ष खाणारच आहेत, मग 36,000 30 वर्षाचे झाले 10,80,000 रुपये. आणलं आणि खाल्लं तरी 10,80,000 झाल्यात. फक्त 3,000 पकडले. 3,000 पेक्षा पण जास्त लागतात, कुणाला 5,000 पण लागतात, कुणाला 10,000 पण लागतात. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हीच करा आणि मग समजेल की मार्केटमध्ये किती पैसा गेलाय आपला आणि त्या बदल्यात आपल्याला रिटर्न काहीच आलेलं नाहीये. पण तेच जर तुम्ही सनेज मधून घेतलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला भेटणार तो डिस्काउंट, तो पण भरभरून. सेकंड काय भेटणार तुम्हाला, ऑफर भेटणार. मार्केटमधून तुम्ही जेव्हा घेता दिवाळी किंवा दसऱ्याला ऑफर असतात आणि ते पण हे चेक करा की कधी ऑफर असतात. जेव्हा त्या प्रोडक्टचे एक्सपायरी डेट जवळ आलेले असतात तेव्हा ते लोक ऑफर लावतात. आपल्या इथं प्रत्येक महिन्याला ऑफर असतात, प्रत्येक दिवसाला पण आपण घेऊ शकतो ऑफर. त्याच्यानंतर बघितलं तर त्याच्यावर काही कंपनी फ्री प्रोडक्ट देते, कॅशबॅक देते, कमिशन देते, बोनस देते. त्याच्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट देतात आपण आणि इन्कम अपॉर्च्युनिटी देतो. मग इथं बाहेरून काहीच नाही भेटत, आणलं आणि फक्त खाल्लं. पण जर सनेज मधून एवढ्या सगळ्या गोष्टी भेटत असतील तर डेफिनेटली आपण शॉप चेंज करायलाच पाहिजे आणि केलंच पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे डेलीला लागणारे प्रोडक्ट्स आहेत सगळे, जसं साबण आहे, टूथपेस्ट आहे. त्याच्यानंतर बघितलं तर ब्रश आहे, गुळ पावडर आहे आणि हे सगळे हेल्थ सप्लिमेंट आहेत, हे पण आपण घेऊ शकतो. मग कंझ्युमरला बेनिफिट काय आहे, 30% डिस्काउंट भेटतंय. फ्री प्रोडक्टच्या काही ऑफर आहेत, 10 ते 15% पर्यंत भेटतात. कन्सिस्टन्सी ऑफर भेटतात. लकी ड्रॉ पण असतात आपल्या इथं, ते पण आपण घेऊ शकतो. त्यानंतर कॅशबॅक आहे 6 ते 14% पर्यंत, तो पण घेऊ शकतो. आणि हे सगळं जर ऑलमोस्ट बघितलं ना 50 ते 60% पर्यंत आपण हा सगळा डिस्काउंट घेऊ शकतो. मग कन्सिस्टन्सी ऑफर काय सांगतात, एक्झाम्पल जर 5,000चे प्रोडक्ट्स आपण घेतले, लगातार जर 4 महिने घेतले तर कंपनी काय म्हणते, प्रत्येक महिन्यात डिस्काउंट तर भेटेलच, फ्री प्रोडक्ट तर भेटेलच, पण 5व्या महिन्यामध्ये रिकामी बॅग घेऊन यायचं आणि 5,000 रुपयाचे फ्री प्रोडक्ट्स तुम्ही घेऊन जाऊ शकता 1ही रुपया न देता. आज विचार करा, बाहेर मार्केटमध्ये एक चॉकलेट पण आज आपल्याला फ्री देत नाहीत. तुम्ही 10,000चं सामान घेतलं आणि घेऊन जावा एखादं चॉकलेट, असं कधी म्हटलंय का, त्याचे पण पैसे मागतात.
आणि कंपनी काय म्हणते की तुम्ही डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर 4 महिने घेतले तर 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री भेटतात. मग विचार करा की आज किती सारा डिस्काउंट भेटते आणि आपल्याला प्रोडक्ट्स पण भेटतायत. त्याच्यानंतर दुसरी ऑफर आहे, तेच जर तुम्ही 10,000 घेतले तर कंपनी 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला 10,000चे प्रोडक्ट फ्री देते. आणि इथं सांगितलंय डिस्काउंट प्लस फ्री प्रोडक्ट प्लस कॅशबॅक, तर 60% पर्यंत आपण डिस्काउंट घेऊ शकतो ह्या ऑफर मध्ये पण. ही पण ऑफर आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर बघितलं तर मग त्या ऑफर नुसार जर बघितलं 45 रुपयाचा साबण फक्त 18 रुपयाला भेटणार त्या ऑफर नुसार. 80 रुपयाची टूथपेस्ट 32 रुपयाला भेटणार. सांगा मला एवढं मार्केटमध्ये कुणी देत आहे का? आज 50 ते 60% डिस्काउंट भेटतोय. त्यानंतर चहा पावडर 99 रुपयाची आपल्याला 40 रुपयाला भेटणार. याच्यामध्ये आपण हे करू शकतो. त्यानंतर बघितलं तर सनेज डिस्ट्रीब्युटर, मग इथं सांगितलं की रजिस्ट्रेशन फ्री आहे. प्रोडक्ट्स आहेत की 100, 1000, 2500, 5000 आपण घेऊ शकतो फ्री प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर इथं परचेस सांगितलंय आणि कॅशबॅक 27% पर्यंत आपल्याला इथं पण आपण घेऊ शकतो डिस्काउंट. त्याच्यानंतर जर बघितलं तर ऍक्टिव्ह इन्कम पॅसिव्ह इन्कम पण आपण इथं घेऊ शकतो. तसं जॉबमध्ये एकच असतंय, फक्त जाणे आणि काम करणे आणि इन्कम घेणे, पण तसं इथं ऍक्टिव्ह इन्कम पॅसिव्ह इन्कम पण आपण घेऊ शकतो. मग बिझनेस आपण कोणत्याही स्टार्टअप करू शकतो. इथं दिलंय बास्केट, सनेज बास्केट 7,500 PV म्हणजे अमाऊंट किती 15,000, पण त्याची MRP होते 19,500. 19,500चे प्रोडक्ट्स कंपनीनं आपल्याला 15,000 दिले. त्याच्यावर कंपनी आपल्याला 2,250 रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री देते. इथं 4,500 रुपयाचा आपल्याला डिस्काउंट भेटतो. 2,250चे फ्री प्रोडक्ट आणि 675 रुपये आपल्याला काय देते, कॅशबॅक देते. असं टोटल जर केली ना 7,425 रुपयाचा डिस्काउंट बेनिफिट आपण 15,000वर घेऊ शकतो. म्हणजे इथं पण आपण 50% पर्यंत डिस्काउंट भेटतो आपल्याला. इथं जर बघितलं तर सनेज कॉर्नर सगळ्यात बेस्ट. सनेज कॉर्नर 15,000 PV. 15,000 PV जर म्हटलं तर 30,000 रुपये अमाऊंट होते, 30,000चे प्रोडक्ट्स, पण त्याची MRP होते 39,000 रुपये. कंपनी त्याच्यावर आपल्याला 5,000चे फ्री प्रोडक्ट्स देते आणि कॅशबॅक देते 1,350 रुपये. ऑलमोस्ट हे जर बघितलं आपण तर 15,350 रुपयाचा बेनिफिट आपल्याला 30,000वर होतो. म्हणजे इथं पण आपण 50% डिस्काउंट पर्यंत हे सगळा बेनिफिट घेऊ शकतो. मग आज बघितलं तर पॉवर ऑफ डुप्लिकेशन, इथं काय सांगितलंय, एक्झाम्पल 2,000 PV आहेत आणि 6 लोकांना जर प्रमोट केलं आपण, 5,000चे प्रोडक्ट जर 6 लोकांना प्रमोट केले तर अमाऊंट होते 3,000 रुपये. तेच जर तुम्ही सनेज बास्केटनी सुरुवात केली आणि प्रमोट केलं तर त्याचे अमाऊंट होते किंवा त्याचं इन्कम घेऊ शकतो आपण 7,500 रुपये. आणि तेच जर तुम्ही सनेज कॉर्नरनी स्टार्टअप केलं तर तुम्ही पहिल्या याच्यातच इन्कम घेऊ शकताय 15,000 रुपये. डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं स्टार्टअप करायचंय. सेकंड याच्यामध्ये जर बघितलं तर टीम साईज आहे 36, पण तिथं तुमचं इन्कम होतंय 12,000 रुपये. सेकंड मध्ये सनेज बास्केट मध्ये 66,500 होतंय आणि सनेज कॉर्नर मध्ये जर घेतलं तर 1,33,000 रुपये. टीम साईज तेवढीच आहे, टाइम तेवढाच, एनर्जी तेवढेच, मनी तेवढेच, पण इन्कम मध्ये फरक आहे. याच्यामध्ये पण तुम्ही हे करू शकता. आणि ते लास्टला जर बघितलं तर 32 लाख पण इन्कम तुम्ही घेऊ शकताय. लास्टला मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की 32 लाख पण इन्कम ह्या बिझनेस मधून येऊ शकतं एका महिन्याचं, ते पण तुम्हाला एंडिंगला दिसेल. मग त्याच्यानंतर बघितलं तर आपण रिटेलर रिटेलर म्हणून पण आपण हे घेऊ शकतो. होम शॉपनी सगळ्यात बेस्ट ऑप्शन, सगळ्यात भारी ऑप्शन म्हणजे काय, रिटेलर होम शॉप. बघा आज जसं मी सुरुवात केली होती ना, होम शॉपनी चालू केलं होतं. मग हे समजून घेतलं होतं की एक्झॅक्टली काय आहे. आज मार्केटमध्ये जर कोणतीही फ्रँचायझी जर टाकायची म्हटलं ना 15, 20, 50 लाख रुपये अमाऊंट लागते मार्केटमधल्या फ्रँचायझी घेण्यासाठी, आणि आपली फ्रँचायझी 50,000मध्ये स्टार्ट होते. मग आज बघितलं तर 50,000 रुपये इथं आपण फ्रँचायझीने रिटेल मॉडेलने चालू करू शकतो. त्याच्यावर कंपनी आपल्याला काय करते, डिस्काउंट म्हणू शकतो किंवा रिटेल प्रॉफिट 15,000 रुपये देते. आणि वरून आपल्याला कंपनी प्लस प्लस काय देते, 10,000 रुपयाचे फ्री प्रोडक्ट देते. असे सगळे ऍव्हरेज जर टोटल बघितलं आपण 75,000 रुपयाचा बेनिफिट आपल्याला, 75,000 रुपयाचे प्रोडक्ट्स आपल्याला कंपनी
देते आणि कॅशबॅक पण आपल्याला कंपनी काय करते 2250 ते 5000 ह्या दोन्हीच्या मध्ये देते. आणि हे सगळा बेनिफिट जर बघितला ना तर 25 ते 30 हजार रुपयाचा बेनिफिट आपण 50,000 वर घेऊ शकतो. 50% डिस्काउंटला प्रोडक्ट्स आपण इथं पण घेऊ शकतो. किती बेस्ट ऑप्शन आहे. आपल्याच घरामध्ये असं होम शॉप टाकू शकतोय आपण. त्याच्यानंतर जर बघितलं तर हेच 6 होम शॉप जर तुम्ही प्रमोट केले, ह्या फ्रँचायझी दिल्या तर पहिल्याच महिन्याचं इन्कम तुमचं 25,000 रुपये निघू शकते. तेच जर तुम्ही 60 होम शॉप जर प्रमोट केलं, फ्रँचायझी दिल्या, तर त्याचं इन्कम तुमचं 2.5 ते 3 लाखापर्यंत होऊ शकते. हे बघा फ्रँचायझी मॉडेल आहे. जसे येवले फ्रँचायझी, चितळे फ्रँचायझी, डॉमिनोज आहे, पिझ्झा आहे, मॅकडोनल्ड, कामत, ह्या सगळ्या ज्या फ्रँचायझी आहेत का तसं हे फ्रँचायझी मॉडेल आहे आपलं. सगळ्यात बेस्ट आपल्याला बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी हे आहे. त्यानंतर जर 100 आपण होम शॉप 100 आपण फ्रँचायझी दिल्या तर 4 ते 5 लाख रुपये काय आहे आपण इन्कम घेऊ शकतो. आणि इथे अचिव्हमेंट काय आहे बघा. आणि सनेजच का करायचं, वाय सनेज, आणि अचिव्हमेंट काय आहे सनेजची. आज बघितलं तर 7 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. आज कंपनी खूप हायर लेवल आहे. 600+ करोड कंपनीचा टर्नओव्हर झालाय. 16 सर्टिफिकेट आहेत, 3 हेड ऑफिस आहेत, 165+ होम शॉप आहे. ऑनलाईन ऑफलाईन मध्ये आज काम चालतंय, आपलं वर्किंग चालतंय. आज बघितलं तर 300+ प्रोडक्ट आहेत, 9 कॅटेगरीमध्ये काम करतोय. मग इथं जर बघितलं आपण 3,500 असे डिस्ट्रीब्युटर आहेत की ज्यांचं इन्कम 5,000 ते 95,000 आहे. ज्या व्यक्तींनी डिसिजन घेतला आणि सुरुवात केली तेच डिस्ट्रीब्युटर आहेत इथं की ज्यांचं इन्कम 5,000 ते 95,000 आहेत. त्यामध्येच काही असे आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत की 150+ असे लोक आहेत की ज्यांचं इन्कम 1 लाखापेक्षा जास्त आहे. त्यानंतर 700+ असे लोक आहेत की ज्यांनी सिगमेंट कार आणि लक्झरियस कार आज यूज करतायत. आणि बघितलं तर 75+ असे लोक आहेत की ज्यांनी स्वतःचं ड्रीम होम घेतलेत, ह्या बिझनेसच्या माध्यमातून सुरुवात केली, डिसिजन घेतला आणि आज ह्या लेवल पर्यंत पोहोचलेत. 4,500+ लोक आहेत की ज्यांनी फॉरेन ट्रिप अचीव्ह केलेत. आज बघा ना फिरायला प्रत्येकाला आवडतं पण जॉब मधून कुठूनच भेटत नाही. पण इथं फ्री ऑफ कॉस्ट आपण आउट ऑफ कंट्री पण जाऊ शकतो. त्यानंतर बघितलं तर सनेजच का करायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आहेत, रिझल्ट ओरिएंटेड आहेत, प्रोडक्टचे डेमो होतात, म्हणून सनेज करायचे. त्याच्यानंतर बघितलं तर अट्रॅक्टिव्ह बिझनेस प्लॅन आहे, इझी आहे सगळ्या गोष्टी, सपोर्ट भरपूर आहे तुम्हाला इथं. इथं बघितलं तर पीव्ही पीव्ही 75%. आणि मी म्हणते इंडियातलीच नाही तर जगातली एकमेव कंपनी अशी आहे की ज्या कंपनीने 81% इन्कम डिस्ट्रीब्यूट केलंय. आणि जर बघितलं तर सगळं इन्कम आपण हे 81% इन्कम पहिल्याच महिन्यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर जर बघितलं तर सगळं मार्केट ओपन आहे बिझनेस करण्यासाठी आपल्याला. किती लोकांना हेल्थचे इश्यू आहेत, भरपूर लोकांना आहेत, इन्कमची गरज आहे, तर आपण हा सनेज प्लॅटफॉर्म त्यांच्यापर्यंत देऊ शकतो, त्यांना ही अपॉर्च्युनिटी देऊ शकतो. रेकॉर्ड ब्रेक पे आउट आहेत. आज हाऊस वाईफचा तेवढाच पे आउट आहे, एक शेतकरी लेडीज आहे त्याचा पण पे आउट आहे, इंजिनियर, डॉक्टर, सगळ्या कॅटेगरीचे लोक आज इथे कामं करतायत. एकाच स्टेजवर तुम्हाला हे लोक दिसतील. त्यानंतर जर बघितले तर आमचे महागुरु अशोकजी तोडमल सर आज मी म्हणते ना की आज इंडियामध्ये नाही तर जगामध्ये रेकॉर्ड तोडला सरांनी की सगळ्या गोष्टीमध्ये आज ट्रॅक रेकॉर्ड आहे त्यांचं. त्यानंतर ESI सिस्टम पॉवरफुल आहे. ह्या सिस्टमच्या माध्यमातून आज खूप मोठ्या लेवलला आज आपण इन वर्किंग करतोय. त्यानंतर जर बघितलं तर स्पिरिच्युअल बेस आहे इथं, चांगले विचार आहेत, चांगले विचारांचे लोक आहेत इथं. त्यानंतर जर बघितलं तर असे बघा सगळे फंक्शन क्राऊड एवढे आज लोक आहेत. असे सगळे सेलिब्रेशन, इथे सेलिब्रेशन पण असे होऊ शकतात आपलं पण. एज्युकेशन प्रोग्राम, ट्रेनिंग, मीटिंग असतात आज बघा सगळे एका प्रोफेशनल लेवलला दिसतील तुम्हाला इथे सगळे. हा एक व्हिडिओ आहे. गर्दिश में सरसों का परचम लहरा दो, लहरा दो। हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी बना
आज बघा हे क्राऊड सर्व. त्याच्यानंतर जर बघितलं हे सगळे सेलिब्रेशन फंक्शन असे सगळे होत आहेत. आज प्रीमियम कार. आज बघा बिझनेसला स्टार्टअप केलं, बिझनेस समजून घेतला, करत गेले करत गेले करत गेले आणि आज ह्या स्वतःच्या हिमतीवर आज कार घेतलेले आहेत. आज चित्तानंद मसुरे सर असतील, त्यांची फॅमिली, त्यानंतर बघितलं तर विजय गोरे सर असतील, तानाजी अवताडे सर असतील, आणि त्याच्यानंतर हे टीचर मॅडम आहेत की ज्या मिनल मॅडम आज ह्या बिझनेसच्या माध्यमातून आज त्यांची स्वतःची कार, सुनीता भोसले मॅडम, आज बघा देवीदास म्हस्के सर फॅमिली, आज अनोळखी व्यक्ती आहेत पण आज इथपर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर जर बघितलं तर गिरीश गुरव सर आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, आज मर्सडीज पर्यंत पोहोचले. गणेश लहारे सर आहेत, अकाउंटंट होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत, वेगवेगळे एज्युकेशन झालेले लोक आहेत, पण आज एका सिस्टम मध्ये येऊन सिस्टमला समजून घेतलं, सुरुवात केली आणि आज बघितलं तर गणेश लहारे सर 2-2 कार आहेत स्वतःकडं. त्यानंतर तुषार भोसले सर, त्यांची फॅमिली, ट्रॅडिशनल बिझनेस, सगळे बिझनेस करून झालेले होते. ट्रॅडिशनल कोणत्याही बिझनेसमध्ये, ट्रॅडिशनल मध्ये कोणत्याही याच्यामध्ये सक्सेस नाहीत, पण आज सरांनी विश्वास ठेवला, सुरुवात केली, आज मर्सिडीज पर्यंत पोहोचले. आपण पण पोहोचू शकतो. त्यानंतर बघितलं अमोल पारख सर, मॅनेजर MBA झालेले आज सरांचं, सरांची पण खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि बघा सगळ्यात म्हणजे महत्वाचं की आज तुम्ही एवढे लकी आहेत की आज ज्या मॅडमचा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते ह्या मॅडमला तुम्हाला लास्टला ऐकायला भेटणार आहे. आज मॅडमचं प्रोफेशन स्टाफ नर्स आहेत, पण त्यांची अचिव्हमेंट ते तर सांगतीलच, पण आज खरंच प्राऊड वाटतंय की एका लेडीजनी आज इंडियामध्ये नाही तर आशिया खंडामध्ये असे रेकॉर्डवर रेकॉर्ड रेकॉर्डवर रेकॉर्ड असे तोडलेले आहेत. आणि आज मॅडम मुळे सनेजमध्ये 65 ते 70% लेडीज काम करतात. लेडीजसाठी सिक्युअर आहेत सगळे इथं. तर 100% आपण पण आपल्या मिसेसला असेल, बहिणीला असेल, इथं सुरुवात करायला लावू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यासाठी एंडिंग पर्यंत तुम्हाला थांबावं लागेल मॅडमला ऐकायला. मॅडमची अचिव्हमेंट बघितलं तर आज स्टाफ नर्स होत्या, पण आज ह्या बिझनेसला सुरुवात केली आणि आज मर्सिडीज पर्यंत पोहोचल्यात. एक लेडीज खूप काही करू शकते. त्याच्यानंतर जर बघितलं तर बघा आज सरांबद्दल बोलल तेवढं कमी. आज सरांना इंस्टाग्रामला ऐकतात, युट्यूबला ऐकतात, आज सगळीकडे आज सर फेमस आहेत. का आहेत तर चांगले विचार आहेत, सर एक चांगल्या सिस्टम मध्ये आहेत. सरांच्या मुळे आज लाखो लोकांमध्ये चेंजेस झालेले आहेत. एवढे विचार आहेत सरांचे चांगले, त्याच्यामुळे आज भरपूर लोक सरांच्या सिस्टमला कनेक्ट होत आहेत. तर आपण पण करू शकतो. त्याच्यानंतर बघितलं तर जसं मी सांगितलं की खूप लोकांनी आज घरं घेतलेत, आपले ड्रीम होम पर्यंत पोहोचलेले आहेत. बघा ह्या सगळ्या फॉरेन ट्रिप असतात, डोमेस्टिक टूर आहेत, हे पण आपण अचीव करू शकतो. जसं बघ एप्रिलमध्ये आज आम्ही दुबईला जाऊन आलो. त्यानंतर जर बघितलं तर आता फुकेट टार्गेट झालंय, ते पण पुढच्या महिन्यात जाऊ. तुम्ही जर आता स्टार्टअप केलं तर तुम्ही पण आमच्यासोबत येऊ शकताय, डिसिजन घ्यावा लागेल. त्याच्यानंतर जर बघितलं तर आज बघा इथं पण इन्कम 2 लाख प्लस. आज ह्या बघा विद्या लांडे मॅडम व्हेजिटेबल स्टॉल म्हणजे भाजी विकण्याचं काम करत होत्या. भाजी विकून कधी 2-2.5 लाखापर्यंत पोहोचले असतो का? कधीच नाही पोहोचत. पण आज बघितलं तर एका महिन्याचा इन्कम मॅडमनी 2,42,000 रुपये घेतलाय. पूनम खांडरे मॅडम जनरल स्टोअर्स होतं, पण आज 2,64,000चं चेक त्यांचा. सगळे वेगवेगळे इन्कम आहेत. सुनीता भोसले मॅडम, विकास खेंदार सर, टीचर मॅडम आहेत, देवीदास सर आहेत. अजय बघा. आणि जर बघितलं तर इथं मॅडमचा पे आउट एका महिन्याचा 12,20,000 रुपये, ही तरी जुनी पेमेंट स्लिप आहेत, पण मॅडमनी हायेस्ट पे आउट 16 लाखापर्यंत घेतलाय. एक स्टाफ नर्स लेडीज पण आज 16 लाखापर्यंत पोहोचू शकते, मर्सिडीज कार घेऊ शकतो, आपण पण घेऊ शकतो. आणि हे आमचे महागुरु, आज जे म्हटलं होतं ना मी की जे 33 लाख इन्कम भेटू शकतं, तर आज हे इथं तुम्हाला पेमेंट स्लिप सहित बघायला भेटेल. सरांनी इन्कम घेतलेलं. आज एका सेटिवर करिअर आपण आपलं करिअर सेट करू शकतो. एका महिन्याचं, एका वर्षाचं प्लॅनिंग आपण इथं करू शकतो. तर बघितलं तर ब्रॉन्झ डिस्ट्रीब्युटर 2,000 इन्कम घेऊ शकतो, 8,000, 15,000, 30,000, 40,000 असं एका वर्षाचं जर बघितलं तर 7.5 लाखापर्यंत आपण आपलं काम करत करत पण आपण पार्ट टाइम मध्ये एवढं इन्कम घेऊ शकतो. ही ताकद ह्या बिझनेसची आणि सिस्टमची आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर बिझनेसला सुरुवात केली तुम्ही तर आज सपोर्ट कुणाचा असणार आहे तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं ज्या व्यक्तीने तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये आणलंय
हा बिझनेस दाखवलाय त्या व्यक्तीचा सपोर्ट असणार आहे, त्या व्यक्तीचा फक्त हात सोडू नका बस. त्याच्यानंतर बघितलं तर सनीचे आपल्या कंपनीचा सपोर्ट असणार आहे, ESI सिस्टमचा सपोर्ट असणार आहे आणि तुमच्या टीमचा पण सपोर्ट असणार आहे. हे सगळ्याचा जर सपोर्ट असेल ना तर आपण मागे राहू शकत नाही, आपण पण ह्या यांच्यासोबत पुढे जाऊ शकतो. मग आज बघितलं तर हे सगळे बिझनेस टूल्स वगैरे आहेत. मग इथं बघितलं तर कुणी कुणी बिझनेस स्टार्टअप केलाय, कोणत्या कॅटेगरीचे लोक आपल्या बिझनेस सोबत आहेत, आपल्या सिस्टम सोबत आहेत. तर स्टुडंट लोक पण आहेत, MBA पण आहेत, इंजिनियर पण आहेत, मॅनेजर लोक पण आपल्यासोबत कामं करतात, पोलीस ऑफिस भरपूर आहेत. आज आपले बघितले तर नंदराज गबाले सर आज API आहेत, पण आज 3 वर्षाचं जर इन्कम बघितलं ना तर आता 60 ते 70 लाख रुपये इन्कम झाले पार्ट टाइम मध्ये, आपण पण घेऊ शकतो. त्यानंतर ऍडव्होकेट आहेत, टीचर आहेत, अकाउंटंट आहेत, हाऊसवाईफ आहे, फार्मर आहेत, ड्रायव्हर आहेत, शॉपकीपर आहेत, व्हेजिटेबल सेलर पण आपल्या इथं. हे सगळ्या कॅटेगरीचे लोक तुम्हाला एका सिस्टम मध्ये काम करताना दिसतील. त्याच्यामुळं आपण सुरुवात करू शकतो, चॉईस आपली आहे. आज बघा, नाही केलं तर काय, केलं तर काय. नाही केलं तर जे आतापासून चालत आलंय, आतापासून म्हणजे मागेपासून तुमच्या आतापर्यंत लाईफ मध्ये जे झालंय तेच होणार आहे. पण जर सुरुवात केली तुम्ही, लॉस तर काय होणार नाही, पण प्रॉफिट तुम्ही नक्कीच घेऊ शकता. इथं तुमच्या स्वप्नांपर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचू शकता. फक्त घ्यावा लागेल एक डिसिजन. तर डिसिजन घ्यायला रेडी आहेत का? येस. तर आज बघा, लेट डिसिजन घेतला तर लॉस किती होतंय, त्याच्यामुळे इमिडिएट डिसिजन घेणं गरजेचं आहे. मग आज बघितलं तर पहिल्या जनरेशन मध्ये इथं आपण ह्या 6 लोकांमध्ये येऊ शकतो. पहिल्या जनरेशन मध्ये लेट केलं तर 36 मध्ये जाणार, त्याच्यापेक्षा लेट केलं तर 216 लोकांमध्ये जाणार, आणि त्याच्यापेक्षा लेट केलं ना 1296 लोकांमध्ये जाणार. आणि आज बघा, आज भरपूर लोकांना इन्कमची गरज आहे. आज तुम्ही स्टार्टअप केलं ना तर काही लोक तुमच्या अंडर पण येऊ शकतात. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय आहे की आपण पहिल्या जनरेशन मध्ये येऊ शकतो आपण. हे त्याच्यासाठी डिसिजन आज आणि आत्ता घ्यावा लागेल. तर डोंट मिस ऑपॉर्च्युनिटी, आजच डिसिजन घ्या. तर या तीन तीन गोष्टीवर काम करतोय आपण, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. आज बघा, प्रोडक्टच्या माध्यमातून लोकांना आपण हेल्थ देतोय, बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून लोकांना वेल्थ देतोय, आणि ESI सिस्टम आणि स्पिरिच्युअल नॉलेजच्या माध्यमातून आपण लोकांना हॅपीनेस देतोय. आणि ह्या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी भेटणार, ते म्हणजे ESI सिस्टम आणि अशोक तोडमल सरांच्या माध्यमातून आणि विचारातून. तर आज असं आपण स्टार्टअप करू शकतो. तर थँक्स. तर डिसिजन घेण्यासाठी हे सगळं आज सांगितलं तुम्हाला. ज्याच्याबरोबर आलात त्याच्याबरोबर समजून घ्या, स्टार्टअप करा. जर बघितलं तर मी सुरुवात जेव्हा केली होती, फ्रँचायझीने सुरुवात केली, आणि आज बघता बघता 3-3.5 वर्ष झाले ना, तर आज 3 फॉरेन ट्रिप अचीव केल्या. पहिली ट्रिप मलेशिया, दुसरी ट्रिप दुबई आणि तिसरी ट्रिप फुकेट. जॉब मध्ये 8,000 पगार होता, एज्युकेशन MCOM झालंय, 3-3 किलोमीटर चालत जात होते जॉबसाठी. पण आज ह्या बिझनेसची ताकद, ह्या ESI सिस्टमची ताकद, जशी सुरुवात केली फ्रँचायझीनी तसं पहिल्या महिन्याचं माझं इन्कम होतं 250 रुपये, त्याच्यानंतर सेकंड महिन्याचं इन्कम होतं 6,500 रुपये. कारण का, तेव्हा बिझनेस शिकत होते, प्रोडक्ट शेअरिंग करत होते. बघता बघता जर बघितलं तर 6 महिने 1 वर्ष झाले, आणि त्याच्यानंतर हायेस्ट एका महिन्याचं इन्कम घेतलंय 1,32,000 रुपये. ही पॉवर ह्या सिस्टमची आहे. त्याच्यानंतर जर बघितलं, आज कित्येक लोक आज बिझनेस मध्ये आहेत. आज 4 ते 5 लोक असे आहेत की ज्यांना दुबईला घेऊन गेले सोबत. जॉब मध्ये कोणत्याच गोष्टी नव्हत्या, पण आज डिसिजन घेतला, सुरुवात केली. असंच ह्या बिझनेस मध्ये येण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून तुमच्या फॅमिलीची स्वप्न कंप्लीट करण्यासाठी विश यू हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. थँक्यू. थँक्यू मॅडम.